चंद्रभागाबाई येलगुलवार कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इयत्ता 11वी विषय इतिहास प्रकरण 2 भाग 1. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक उत्तम कुसुंबडे. तर पाठीमागच्या तासाला आपण भाग 1 आणि 2 जे घेतले, प्रकरण 1 आद्य शेतकरी, त्यामध्ये नद्याकाठची संस्कृती, शेतीची सुरुवात, भारतातील आद्य शेतकरी, स्थिर गाव वसाहती, संघटन आणि व्यवस्थापन, व्यापार आणि दळणवळण आणि नागरीकरणाची सुरुवात, असं प्रकरण 1 मधील भाग आपण पाहिलेले आहेत. तर प्रकरण 2 भाग 1 मध्ये भारतातील आद्य नगरे यामध्ये 2.1 हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये हा भाग या ठिकाणी आपण सविस्तर लक्षात घ्यायचा आहे. तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये पाहत असताना किंवा लक्षात घेत असताना नागरी हडप्पा संस्कृतीची सुरुवात म्हणजेच बीज बलुचिस्तानातील मेहरगड येथील हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. याचा उल्लेख प्रकरण 1 मध्ये आलेला आहे. जाकांज्वा जॅरिज आणि रिचर्ड मेडो या पुरातत्वज्ञ म्हणजे उत्खनन करून वस्तू शोधून त्याचं संशोधन करणारे जे संशोधक होते, त्या संशोधकांनी मेहरगड येथे उत्खनन केले, खोदकाम केले आणि तिथे हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शवणाऱ्या ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले, की जे आपण पाहिलेले आहेत. अवशेष, अव म्हणजे वस्तू आणि शेष म्हणजे शिल्लक राहिलेला भाग. हजारो वर्षापूर्वी जमिनीमध्ये नैसर्गिक कारणामुळे गाडले गेलेली शहरं, त्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर सापडलेल्या वस्तू जशाच्या तशा मिळत नाहीत. त्या वस्तूंचे काही भाग काळाच्या ओघामध्ये नष्ट होतात आणि जे वस्तूचा शिल्लक राहिलेला भाग मिळतो त्यालाच या ठिकाणी अवशेष असं म्हटलेलं आहे. त्या संस्कृतीला दागाओ संस्कृती या नावानेही ओळखलं जातं. हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन, रावी आणि हाकरा या संस्कृतीचे अवशेष हडप्पा हा जर भाग पाहिला पंजाब आणि पाकिस्तान यामध्ये आज पाहायला मिळतो. कुनाल, भिराना, फरमाना हे भाग हरियाणा राज्यामध्ये आज पाहायला मिळतात. इत्यादी स्थळांच्या उत्खननात अवशेष मिळालेले आहेत. वैदिक आर्याचे आगमन भारतात इसवी सनापूर्वी 1500च्या सुमारास भारतात त्यांचं आगमन झालं, असा एक प्रभावी मतप्रवाह एकेकाळी प्रचलित होता. परंतु त्याआधीच्या काळाबद्दल कोणतीच माहिती पुढे आलेली नाही किंवा माहीत झालेली नव्हती. त्यामुळे इसवी सन 1921 मध्ये हडप्पा आणि 1922 मध्ये मोहेंजोदडो येथील उत्खनन सुरू होईपर्यंत इसवी सनापूर्वी 1500च्या आधीचा भारताचा इतिहास सांगता येत नव्हता. हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास इसवी सनापूर्वी किमान 3000 ते 3500 पर्यंत जातो. या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तानपासून महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंत 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात हडप्पा संस्कृती विकसित आणि समृद्ध अशा प्रकारची एक नागरिक हडप्पा संस्कृती नांदत होती. ही संस्कृती कांस्ययुगीन संस्कृती होती हे सिद्ध झालेलं आहे. आता कांस्ययुगीन संस्कृती होती म्हणजेच या काळामध्ये कांस्य या धातूचा शोध लागलेला होता आणि वापराला सुरुवात झालेली होती. आता हडप्पा संस्कृती ही एक प्राचीन संस्कृती, इसवी सन पूर्व कालखंडातील संस्कृती आणि इयत्ता 11वीतील सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलेला आहे की येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीचा कालखंड हा इसवी सन पूर्व म्हणून ओळखला जातो आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा कालखंड हा इसवी सन म्हणून ओळखला जातो. हा भाग आपण पूर्वीच लक्षात घेतलेला आहे आणि त्यानुसार हडप्पा संस्कृती ही इसवी सन पूर्व संस्कृती, प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते
आणि हडप्पा या ठिकाणी जे उत्खनन केलं त्याचे जे काही अवशेष सापडलेले आहेत की पहिलं चित्र जे आहे या ठिकाणी चित्रलिपी की त्या काळात त्या लिपीचा अभ्यास केला जात होता. त्यानंतर दुसरं जे चित्र आहे की त्या ठिकाणी त्या काळातील ज्या वास्तू बांधल्या जायच्या, इमारती बांधल्या जायच्या त्याचे अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्यानंतर पुढचं जे चित्र आहे त्यामध्ये छोटी छोटी घरं, त्याचे वसाहती आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर चौथं जे चित्र आहे की त्या काळातील जी मूर्तिकला होती, मूर्ती कलेमध्ये त्या मूर्तीला दाखवलेली दाढी आहे, नाक आहे, डोळे आहेत, डोक्याचा भाग आहे, अंगावर पांघरलेली शाल आहे, हे या ठिकाणी आपल्याला अवशेषाच्या रूपातून प्राप्त झालेलं आहे. त्या चित्राच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेता येतं. या संस्कृतीची 2000हून अधिक स्थळे उजेडात आली आहेत. हडप्पा, मोहेंजोदडो, कालिबंगन, लोथल, धोलीवारा, राखीगढी यासारख्या विस्तृत नगरांच्या उत्खननातून प्रकाशात आलेले अवशेष हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात. या नगरांचा इतिहास 3 कालखंडात विभागलेला दिसतो. हडप्पा पूर्व संस्कृतीचा काळ, प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. ही नगरे वसवणारे लोक कोण होते याचं उत्तर मात्र अजून आतापर्यंत मिळालेलं नाही. हडप्पा संस्कृतीच्या नगरामध्ये काही खालील महत्त्वाची वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात किंवा दिसून येतात. सुव्यवस्थित नगररचना की आत्ताच आपण पाठीमागं चित्र पाहिलं की त्या काळामध्ये सुव्यवस्थित अशा प्रकारची नगररचना केलेली होती. त्याची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण लक्षात घेणार आहोत. पक्क्या विटांचे बांधकाम. आता पक्क्या विटा म्हणजेच भाजलेल्या विटांचं बांधकाम केलेलं स्नानगृह, स्वच्छतागृह, विहिरी यासारख्या सोयींनी युक्त विशाल अशा प्रकारची घरे, धान्याची कोठारे की ज्या ठिकाणी धान्य साठवलं जायचं, सार्वजनिक स्वरूपात ज्या भव्य इमारती, जी सार्वजनिक कार्यक्रम किंवा उपक्रम राबवण्यासाठी बांधलेल्या इमारती, विटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत म्हणजे ही इंग्लिश बॉन्ड पद्धत होती. 2 उभ्या आणि 2 आडव्या विटा रचून केलेलं बांधकाम. आता हे जे बांधकाम होतं भूकंपप्रवण प्रदेशामध्ये विशेष उपयोगी असते की भूकंपाला प्रतिरोध करणारं अशा प्रकारचं इंग्लिश बॉन्ड बांधकाम पद्धत त्या काळामध्ये विकसित झालेली होती. उत्तम निस्सारण व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, मलनिस्सारणाची व्यवस्था, सार्वजनिक स्नानगृह, नगराचे 2 किंवा अधिक भाग, प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी, एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त अशा प्रकारचे रस्ते, त्यामधील मोकळ्या चौकोनी जागांचा रहिवासी घरासाठी उपयोग केला जात असे. आणि अशा प्रकारची सुव्यवस्थित हडप्पाकालीन नगररचना केलेली होती. ते आपल्याला त्या ठिकाणी या चित्रामध्ये पाहायला मिळतं की घरे आणि नगररचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काटकोनात छेदणारे रस्ते असतील, निवासाची व्यवस्था असेल, बैठक व्यवस्था असेल, स्नानगृह असतील, त्यानंतर मलनिस्सारणाची व्यवस्था असेल, हे सर्व या ठिकाणी आपल्याला चित्रातून पाहायला मिळतं. मध्यवर्ती शासन व्यवस्था. तर हडप्पा संस्कृतीचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. पाणी आणि इतर साधनसंपत्तीचे स्रोत तसेच व्यापार इत्यादीचे नियंत्रण, प्रमाणीकरण. उदाहरणार्थ विटांचा आकार 1:2, 2:4 आणि 8च्या पटीत वाढत जाणारी वजने, अष्टमान पद्धत, ठराविक घाटांची आणि सजावटीची मातीची भांडी. घाट म्हणजे या ठिकाणी आपल्याला आकार हा शब्द लक्षात घ्यायचा आहे. प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र आणि भव्य इमारती या हडप्पा संस्कृतीच्या कालखंडामध्ये उभारलेल्या होत्या किंवा निर्माण केलेल्या होत्या. आता त्या काळातील जी समाजव्यवस्था होती ती आपल्याला ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. अधिकारदर्शक सामाजिक उतरण, विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या कारागिरांचे कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग, श्रद्धा प्रणाली आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू आणि वास्तू म्हणजे बांधकामाची जी पद्धत होती ती या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यावी लागते. दफनस्थळे की व्यक्तीचं निधन झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर अशा व्यक्तींना, मृतदेहांना पुरण्याची ठिकाणे म्हणजेच दफनस्थळे, मृत्यूनंतरच्या विधीचा पुरावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
त्यातील चौथा मुद्दा येतो आर्थिक व्यवस्था. व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन, उदाहरणार्थ सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे आणि कांस्य या धातूच्या वस्तू, दागदागिने, सौंदर्यपूर्ण मणी, मूर्ती इत्यादी उत्खननामध्ये अवशेषाच्या स्वरूपामध्ये या सर्व वस्तू सापडलेल्या आहेत. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागीर यांच्या वस्तींचा स्वतंत्र विभाग म्हणजे असे जे कारागीर होते त्यांच्या कारागिराच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था त्या काळामध्ये केलेली असावी असं पाहायला मिळतं. अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशाशी असणारा भरभराटीचा व्यापार, शासकीय यंत्रणेद्वारे व्यापारावर नियंत्रण ही सर्व वैशिष्ट्ये त्या काळामध्ये हडप्पा संस्कृतीची आर्थिक व्यवस्था पाहत असताना लक्षात घ्यावी लागतात. विकसित लेखनकला, मुद्रावर आढळणारे लिपी, मुद्रा म्हणजे जे काही शिक्के होते, नाणी होती, त्यावर आढळणारी लिपी आपल्याला पाहता येते, त्याचा अभ्यास करता येतो. आता त्यानंतर पुढचा जो शेवटचा भाग येतो हडप्पा संस्कृतीची काही नगरे. त्यातील हडप्पा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यात रावी नदीच्या काठावर हडप्पा हे स्थळ आहे. हडप्पा नगराचे प्राचीन अवशेष 150 हेक्टरवर पसरले होते. हडप्पाचे विस्तृत उत्खनन इसवी सन 1921 सुरू झाले की ज्यावेळेला ब्रिटिश काळामध्ये त्या ठिकाणी लोहमार्गाचं बांधकाम सुरू झालेलं होतं आणि त्यावेळेला हे अवशेष त्या ठिकाणी उत्खननामध्ये सापडलेले आहेत. त्यानंतर तिथे पुन्हा उत्खनन केले गेलं. त्या उत्खननापैकी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर मॉर्टिमर व्हीलर यांनी 1946 स्थरशास्त्राच्या आधारे केलेले उत्खनन महत्त्वाचे आहे. या उत्खननाद्वारे त्यांनी हडप्पा संस्कृतीच्या बाले किल्ल्याभोवतीची तटबंदी शोधली. बाले किल्ला म्हणजे बांधकाम एक मजलं 2, 3, 4 त्यातील शेवटचा जो मजला असेल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याला इतिहासामध्ये बाले किल्ल्याची उपमा दिलेली आहे. हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत इसवी सनापूर्वी 3300च्या सुमारास या ठिकाणी पाहायला मिळते. इसवी सनापूर्वी 2600च्या सुमारास हा काळ हा तेथील नागरी हडप्पा संस्कृतीच्या उदयाचा काळ होता. इसवी सनापूर्वी 2450 ते 1900 या काळात नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती याचे पुरावे उत्खननामध्ये अवशेषाच्या स्वरूपामध्ये सापडलेले आहेत. इसवी सनापूर्वी 1900च्या सुमारास काही अंतर्गत बदल घडून येताना दिसून आलेले आहेत आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ पुढील काळामध्ये सुरू झाला आणि या काळात नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत गेला, नाश होत गेला. त्याचीही कारणे आपण पुढे लक्षात घेणार आहोत. आता हा जो नकाशा आपल्यासमोर दिलेला आहे हडप्पा संस्कृती आणि या नकाशाची सूची जर आपण लक्षात घेतली हडप्पा संस्कृतीची ठिकाणं आणि त्यानंतर आधुनिक शहर. या नकाशामध्ये आधुनिक शहर म्हणून फक्त दिल्लीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि ते एक आधुनिक शहर म्हणून त्या काळामध्ये गणलं गेलेलं आहे आणि हे शहर चौकटी आकारामध्ये डार्क सूचीमध्ये दर्शवलेलं आहे. त्यानंतर हडप्पा संस्कृतीची जी ठिकाणं आहेत ती ठिकाणं गोल डार्क टिंबानी या ठिकाणी दर्शवलेली आहेत. त्यामध्ये महत्त्वाची शहरं आहेत बालाकोट, अलाहीदिनी, अमरी, कोटदिजी, कालीबंगन, हडप्पा, राखीगढी, आलमगीरपूर, रुपड, मंडा, देसलपूर, धोलीवारा, सुरकोटडा, लोथल, रंगपूर, रोजडी, दायमाबाद अशी ही महत्त्वाची ठिकाणं या नकाशामध्ये दर्शवलेली आहेत की त्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीची नागरी वस्ती होती असावी असं संशोधकाचं मत आहे. आणि उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी ज्या वस्तू सापडल्या त्या वस्तू हडप्पा संस्कृतीच्या कालखंडामध्ये सापडलेल्या वस्तूशी मिळत्या जुळत्या आहेत आणि म्हणून हडप्पा संस्कृतीची ही महत्त्वाची ठिकाणं या ठिकाणी
आपल्याला नकाशाच्या साह्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सूचीमध्ये वर्तमान आंतरराष्ट्रीय सीमा या ठिकाणी दर्शवलेली आहे. या सीमेच्या अंतर्गत भागामध्ये ही हडप्पा संस्कृतीची महत्त्वाची स्थळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता सुरुवातीच्या उत्खननाच्या आधारे हडप्पा नगराचे विभाजन बालेकिल्ला आणि नागरी वस्ती अशा 2 विभागामध्ये झालेले दिसून येते. परंतु अलीकडे झालेल्या उत्खननानुसार तिथे एकूण 4 विभाग होते असे आढळलेले आहे. बालेकिल्ला आणि नागरी वसाहत या विभागाशिवाय नगराच्या आग्नेयेस कारागिरांची घरे आणि त्यांचे कारखाने म्हणजे उत्पादनाची ठिकाणे, बालेकिल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या विभागात धान्याचे कोठार आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांची घरे. हे कोठार आणि तिथे काम करणारे कामगार बालेकिल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीखाली म्हणजे अधिकारामध्ये हे होते हे स्पष्ट आहे. जवळच धान्य काढण्याचे ओटेही त्या ठिकाणी होते हे उत्खननामध्ये मिळालेल्या अवशेषाच्या आधारे स्पष्ट झालेलं आहे. तर असे हे प्रकरण 2 आणि या प्रकरण 2 मधील पहिला भाग जो आपण लक्षात घेतला तो या ठिकाणी आपल्याला लक्षपूर्वक ऐकायचा आहे. आणि या भागामध्ये आपण प्रकरण 2 मधील भारतातील आद्यनगरे, हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये पाहत असताना तेथील नगररचना, स्नानगृहाची रचना, रस्त्याची रचना, तेथील निवासाची व्यवस्था, धान्य कोठारे, उद्योगाचं ठिकाण, राहण्याची ठिकाणं ह्या सगळ्या भाग आपण लक्षात घेतलेला आहे. तर तो विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकावा. धन्यवाद.